महाराष्ट्रात सध्या निवडणूक चालू आहे की रडवणूक चालू आहे? कारण महाराष्ट्रात गद्दारांनी रडायचा कार्यक्रम चालू केलाय. एकाला तिकीट दिलं नाही म्हणून रडतोय, तर दुसरा निवडून येईल की नाही याची गॅरंटी नाही म्हणून रडला. आता पुढचा नंबर भाजपचा आहे. त्यांचं कोण रडतंय बघावं लागेल. या दोघांनी रडायचं कितीही नाटक केलं तरी हे रडण्यात रामदास कदम यांची बरोबरी करू शकत नाही. 2.5 वर्ष खोके घेऊन नाचणारे हे गद्दार आता अचानक कस काय रडायला लागले, याचं स्पष्ट शब्दात उत्तर निखिल वागळे यांनी दिलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गद्दारांनी खूप लुबाडलेला आहे. दगा तर दिलाय आपल्या मूळ पक्षाला, त्या पक्षांच्या नेत्यांना, पण खूप लुबाडलाय महाराष्ट्राला. आणि आता गद्दारांची जनतेच्या दरबारात जायची वेळ आलेली आहे. गद्दार आता रडकुंडीला आलेत असं कालच्या दिवसावरून दिसतंय. गद्दारांवर ही रडायची पाळी का आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे. 2 ढळढळीत उदाहरणं आपल्याला कालच्या दिवसामध्ये आढळली आहेत. त्यातलं एक उदाहरण आहे, हे श्रीनिवास वनगा हे त्यांचे सुपुत्र आहेत, जे काल टेलिव्हिजनच्या कॅमेरासमोर, वेब पोर्टलच्या कॅमेरासमोर ढसाढसा रडले. ढसाढसा रडले, लक्षात घ्या. हमसून हमसून रडले. म्हणजे सर्वसाधारणपणे राजकारणी जेव्हा रडतात, खरं किंवा खोटं, तेव्हा स्टाईलीत रडतात. डोळ्यात असं 3-4 थेंब पाणी येतं. खरं पाणी आहे की ग्लिसरीन लावलं हे कळायला काय मार्ग राहत नाही. एकनाथ शिंदेंवर आरोप करून, म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करून त्यांचा समर्थक आमदार रडत होता आणि उद्धव ठाकरे खरोखरच चांगले आहेत वगैरे म्हणत होता. कारण उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं होतं, शब्द पाळला होता. आता एकनाथ शिंदेनी शब्द पाळला नाही म्हणून तो हे श्रीनिवास वनगा त्यांच्यावर चिडलेले होते. प्रश्न असा आहे, गायब कुठे झाले? माझा असा प्रश्न आहे किंवा ही शंका आहे म्हणा, की कशावरून एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या सहकार्यांनी चिंतामण वनगानी आणखी काही बोलू नये, टीका करू नये म्हणून त्यांना गायब केलं नाही. माझा संशय एकनाथ शिंदेवरच आहे. एकनाथ शिंदेनी त्यांना गायब केलं नसेल तर एकनाथ शिंदेंची ही जबाबदारी आहे, मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे. श्रीनिवास वनगा यांना शोधून काढायची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. नाहीतर सगळा दोष मुख्यमंत्र्यांना दिला जाईल त्यांचं काही बरं वाईट झालं तर. लक्षात घ्या, हा जो माणूस आहे, आमदार आहे श्रीनिवास वनगा, हा काही साधू पुरुष नाही आहे, हेही आपण लक्षात घेऊया. पण त्यांनी काही मोठं पुण्य कमवलेलं नाही आणि शिंदेनी त्यांच्यावर जर अन्याय केला असेल, त्यांना तिकीट नाकारलं असेल, त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट आहे म्हणून. खरं तर शिंदेनी तिकीट नाकारलं म्हणजे त्यांचं तिकीट भाजपने हिसकावलेलं आहे आणि त्यांच्या जागी 5 पक्षांमध्ये वेगवेगळी पक्षांतरं करणाऱ्या राजेंद्र गावितना तिकीट दिलेलं आहे. परंतु यांचे जे उद्योग आहेत श्रीनिवास वनगांचे, त्याच्याविषयी बोलायला लागेल. काय झालं? यांना आमदार म्हणून कोणी निवडून आणलं? यांना आमदार म्हणून उद्धव ठाकरेंनी निवडून आणलं. त्याबद्दल ते आज म्हणतात ऋणी आहेत. पण शिंदेनी जेव्हा गद्दारी केली तेव्हा त्यांना साथ देणाऱ्यांमध्ये हे होते. शिंदेना समर्थन देणाऱ्या अशा या सगळ्या गद्दारांमध्ये असे किती लोक आहेत? मला या सर्वांना विचारायचं आहे, इन्क्लुडिंग श्रीनिवास वनगा, की तुम्ही गद्दारी केलीत, सुरतला गेलात, गुवाहाटीला गेलात, गोव्याला गेलात, पुन्हा इथे आलात मुंबईमध्ये, सरकार बनवलं, त्याच्याबरोबर जे मोठे मोठे खोके मिळाले ते घेतलेत की नाही? शिंदेंबरोबर जाण्याचे फायदे उपटलेत की नाही? आज तुम्हाला रडू येत आहे, आज ढसाढसा रडताय. कदाचित स्वतःच्या पापाची आठवण येऊन रडू येत असेल, पण हे रडू सुद्धा संधिसाधू आहे. याचं कारण असं की तुम्ही तुमची उमेदवारी नाकारल्यावर रडता आहात. तुम्ही तुमची उमेदवारी नाकारल्यावर उद्धव ठाकरेंची स्तुती करतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला जर शिंदेनी उमेदवारी दिली असती तर तुम्ही शिंदेंबरोबर तीच गद्दार लाचारी पुढेही करत बसला असतात. मुळात हा गद्दार आहे आणि शिंदेनी तिकीट न दिल्यामुळे हा नाराज झालेला आहे, लक्षात घ्या. मित्र, गद्दारांची ही अवस्था अशासाठी झालेली आहे की 2-2.5 वर्षानंतर, म्हणजे जून 2022 नंतर पहिल्यांदाच हे गद्दार, हे जे 40 गद्दार जे शिंदेंबरोबर होते त्यापैकी 37 गद्दार हे पहिल्यांदाच जनतेला तोंड देत आहेत आणि जनतेतल्या प्रतिक्रिया त्यांना कळत आहेत. या श्रीनिवास वनगाने एक मोठं काम केलेलं आहे. लोकसभेला गद्दारीचा मुद्दा होता. उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना मोठी सहानुभूती होती,
कारण दोन्ही पक्षात गद्दाऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर गद्दारीचा मुद्दा थंड होईल विधानसभेपर्यंत असा भाजपचा अंदाज होता, जो खरा ठरला. आत्तापर्यंत हा मुद्दा थंड झाला होता, पण या श्रीनिवास वनगांनी कॅमेरासमोर रडून पुन्हा हा मुद्दा जिवंत केला आहे. त्याबद्दल यांचं अभिनंदन करा या श्रीनिवास वनगांचं. जो मुद्दा थंड झाला होता तो त्यांनी पुन्हा जागवलेला आहे. काल भरत गोगावलेंच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये महाडमध्ये शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची एवढी मोठी प्रचारसभा आणि रॅली झाली, ते पाहून भरत गोगावलेंच्या मनामध्ये धडकीच भरलेली असणार. जे असे सगळे गद्दार आहे, जे गेले 2-2.5 वर्ष नाचत होते, संजय शिरसाट असतील, गुलाबराव पाटील असतील, दीपक केसरकर असतील, एक नाव घ्या, उदय सामंत असतील, या सगळ्या गद्दारांच्या मनामध्ये एक भीती दाटून आलेली आहे. काल अजित पवारांनी डोळ्यात अश्रू आणले किंवा आले म्हणा. मला असं वाटतं कोणीतरी या चतुर राजकारण्यांना सल्ला दिला असावा. कदाचित अजित पवारांच्या गुलाबी सल्लागाराने सल्ला दिला असावा की तुम्ही जरा हे सगळे इमोशन्स दाखवा, मग बारामतीच्या जनतेचं मन तुम्ही जिंकू शकाल. पण आता हे सुचते तुम्हाला आज. सगळं उद्ध्वस्त झाल्यावर, तुमचं राजकारण संपत आल्यावर तुम्हाला आता हे सुचतंय. म्हणजे माझी चूक झाली असंही त्यांनी म्हटलं. आता तुम्ही शरद पवारांचे पाय पकडून त्यांची माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. आणि शरद पवारही तुम्हाला सहजासहजी ताबडतोबीने परत घेतील असं दिसत नाही. यासण काय काय आरोप केले तुम्ही शरद पवारांवर. त्यांचं वय काढलं, त्यांनी निवृत्त व्हावं असं म्हटलं. ज्या माणसाला तुम्ही 84 वर्षाचा म्हातारा किंवा वृद्ध गृहस्थ असं वर्णन करत होतात, त्याच म्हाताऱ्याने आता तुमच्या नाकी 9 आणलेला आहे. नाकी 9 आणलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रात ज्या काही जागा आहेत त्यापैकी 70% जागा या महाविकास आघाडी जिंकेल आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. आज मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांचा कडेलोट होणार आहे या निवडणुकीमध्ये. म्हणजे कालही मी म्हटलं की त्यांच्या 10 जागा निवडून येतील की नाही अशी भीती लोक व्यक्त करतायत. पण जर अजित पवारांचा आकडा 10च्या खाली गेला तर भाजप त्यांना फेकून देईलच, पण त्यांना आपल्या राजकारणाची सुरुवात पहिल्यापासून करावी लागेल. आता कुठेतरी काड्या मांडण्याचे उद्योग करण्यापेक्षा माझं तर असं म्हणणं आहे, अजित पवारांनी बारामतीतून हार मान्य करून विड्रॉ व्हावं. याचं कारण तेच सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. ते करणार नाहीत, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ते करणार नाही. तेच सगळ्यात मोठं त्यांच्या गद्दारीला प्रायश्चित्त आहे. ज्या काकांनी आपली करिअर उभी केली त्या काकांना दगा दिला, त्या काकांवर घाण शब्दांमध्ये टीका केली, कुणाच्या नादी लागून प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे दलाल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे बिनकण्याचे राजकारणी आणि इतर आपले बिनकण्याचे सहकारी यांच्या नादी लागून त्यांच्यावर टीका केली आणि आता गहिवरल्यासारखं दाखवत आहेत. भारतीय जनतेला खरे अश्रू कोणते आणि मगरीचे अश्रू कोणते, नकराश्रू कोणते हे बरोबर कळतं. तेव्हा कृपया भ्रमात राहू नका की अशा प्रकारची तुम्ही रडारड कराल. म्हणजे आमचा एक मित्र सुशील सुर्वे म्हणतो की ही निवडणूक आहे की रडवणूक आहे हेच कळत नाही आहे. आता आणखीन किती लोक रडणार आहेत, खरोखर हेच कळत नाही. आणखीन नाटकं होतील. उगाच असं मानू नका की नाटकं संपले. नाटकं फक्त आता सुरू झालेली आहेत. पुढच्या काही काळात, पुढच्या 15 दिवसात किती नाटकं होत आहेत बघा. फुल फॅमिली ड्रामा होणार आहे, सर्व पक्षीय मिळून. अजून इतर पक्ष बाहेरच यायचे आहेत. हे फक्त बारामतीतलं किंवा पालघरमधलं नाटक चाललेलं आहे. पण एक तुम्हाला सांगतो, तिथे यांच्या जोडीला ते सुजय विखे पाटील सुद्धा रडले. अरे काय लाज लज्जा आहे की नाही. तुम्ही महिलांचा अपमान करताय, तुम्ही आपल्या विरोधकांना कसपटा समान मानताय. सुजय विखे पाटील एक नाही 50 वेळा रडला तरी त्याला जनतेचं प्रेम मिळू शकत नाही, कारण त्याचा मूळ स्वभाव हा जनतेला माहिती आहे. तेव्हा मित्र हो, पण एक सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लावणाऱ्या कोणत्याही गद्दाराला क्षमा नको. तुम्ही तुमचं मत हे अमूल्य मानत असाल, पवित्र मानत असाल, तर गद्दारांना मत देऊन महाराष्ट्राची बेईमानी करू नका. त्यांना क्षमा नाही. महाराष्ट्राचं हे ब्रीदवाक्य बनलं पाहिजे या निवडणुकीमध्ये. गद्दारांना क्षमा नाही.